आणि आता घेऊयात महत्त्वाच्या 25 बातम्यांचा वेगवान आढावा। टॉप 25। निवडणुकांच्या तोंडावरती अर्थसंकल्पामध्ये कर सवलत देऊन मोदींनी मास्टर स्ट्रोक खेळलेला आहे। आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या नोकरदारांना कोणताही कर द्यावा लागणार नाही। 5 लाखांवरच्या उत्पन्नावरची कर रचना मात्र ही पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आली आहे। मात्र 3 कोटी करदात्यांना करामध्ये सवलत दिल्यानं सरकारच्या तिजोरीवरती मोठा भार पडणार आहे। म्हणजे ज्यांचा पगार आता 42,000च्या आत आहे ते करमुक्त झालेले आहेत। सोप्या भाषेत सांगायचं तर देशामध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये जे शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य सहाय्यक, तंत्रशाळा तंत्रज्ञ म्हणून जे सरकारी नोकरीमध्ये लागले किंवा खाजगी कंपनीमध्ये ज्यांचा पगार 2.5 ते 5 लाखांच्या घरामध्ये आहे ती सगळी मंडळी आता करमुक्त आहे। नोकरदारांसाठी काय नवीन आहे तर 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेल्या नोकरदारांना कोणताही आयकर नाहीये। 5 लाखांवर उत्पन्न असलेल्या नोकरदारांना मात्र फक्त 2.5 लाखांवरच करमुक्ती मिळणार आहे। त्यानंतर कोणतीही गुंतवणूक नसली तरी 5 लाखांचे उत्पन्नवाल्यांचे 12,500 रुपये वाचतील। एफडी मधून मिळणाऱ्या व्याजामध्ये सवलत, 40,000पर्यंत टीडीएस कापला जाणार नाही। 10 ऐवजी 20 लाखांपर्यंतची ग्रॅज्युटी आता करमुक्त होणार आहे। तर हे नोकरदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे असे नियम आहेत। नव्या घरांसाठी आकारण्यात येणारा जीएसटी कमी होईल अशी मोठी आशा होती। मात्र याबाबत जीएसटी परिषद निर्णय घेईल। नव्या घरांवरचा जीएसटी कमी करण्याचा सरकारचा विचार आहे असं आश्वासन पियुष गोयल यांनी सरकारच्या वतीने दिलं। तर घरांबाबत नेमके काय नवीन तरतुदी आहेत तर घर खरेदीवरचा जीएसटी कमी करण्याचा विचार मात्र अद्यापही निर्णय नाही। जीएसटी परिषद यावरती निर्णय घेईल अशी ग्वाही त्यांनी दिली। लवकरच निर्णय घेण्याचं आश्वासन देखील पियुष गोयल यांनी दिलं। 2 घरं असणाऱ्यांना दिलासा आहे। आधी 1,80,000 घर भाड्याला टीडीएस होता, त्यामध्ये 60,000ची वाढ झालेली आहे। आता 2,40,000 घर भाड्याला टीडीएस नाही। पंतप्रधान आवास योजनेला प्रोत्साहन, आतापर्यंत 1,52,000 घरांची निर्मिती आहे। आणि शेतकरी असंतोषावरती उपाय म्हणून केंद्र सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या। 2 हेक्टरहून कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी 6,000 रुपये मिळणार आहेत। या योजनेसाठी केंद्र सरकारने वर्षाला 75,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। पंतप्रधान किसान सन्मान असं या योजनेचं नाव देण्यात आलं आहे। जो छोटी जमीन रखते हैं, 2 हेक्टेयर तक की जिनकी जमीन है, 2 हेक्टेयर तक की जमीन को, उन सभी को सीधा उनके इनकम में सपोर्ट, डायरेक्ट इनकम सपोर्ट 6,000 रुपए प्रति वर्ष के हिसाब से देने का निर्णय सरकार ने किया है। तर शेतकऱ्यांसाठी अर्थसंकल्पामध्ये काय आहे? 5 एकर शेतजमीन असेल तर वार्षिक 6,000ची आर्थिक मदत मिळेल। त्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देणार म्हणजे महिन्याला 500 रुपये। अल्पभूधारकांसाठी केंद्राची किसान सन्मान निधी योजनेची घोषणा झाली आहे। पशुपालन कर्जासाठी व्याजामध्ये 2% सवलत, शेतीसाठी 75,000 कोटींची तरतूद आणि मत्स्यपालनासाठी स्वतंत्र आयोग आहे। गायींसाठी राष्ट्रीय कामधेनू योजना देखील जाहीर करण्यात आली आहे। मोदी सरकारने यंदाच्या अंतरिम बजेटमध्ये कामगारांसाठीही मोठी घोषणा केली आहे। ज्या असंघटित कामगारांचं उत्पन्न मासिक 21,000 आहे त्या कामगारांना थेट 7,000 रुपयांचा वन टाइम बोनस मिळणार आहे। इतकंच नाही तर ज्या कामगारांचा पगार 15,000 होता आणि जे निवृत्त झाले आहेत त्यांना दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन सुद्धा मिळणार आहे। तर कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या योजना, 15,000हून कमी पगार असलेल्या कामगारांना विशेष पेन्शन, 60 वर्षांपासून कार्यरत असलेल्या कामगारांना मासिक 3,000 पेन्शन, अकस्मात मृत्यू झाला तर 6 लाख विमा, पंतप्रधान श्रमयोगी योजनेची घोषणा। 21,000पर्यंत पगार असलेल्या कामगारांना देखील 7,000 रुपयांचा बोनस असेल। हा वर्षाकाठी 7,000 आहे। इकडे केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये भारतीय रेल्वेसाठी 64,500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे।
यामध्ये मध्य रेल्वेला 7,672 कोटी रुपये तर पश्चिम रेल्वेसाठी 6,128 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, तर मुंबई रेल्वेसाठी केंद्र सरकारनं 584 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये संरक्षण क्षेत्रासाठी मोठी घोषणा झाली आहे. सरकारनं पहिल्यांदाच संरक्षण क्षेत्रासाठीची तरतूद वाढवून 3 लाख कोटी रुपयांची घोषणा केली आहे. वन रँक वन पेन्शनसाठी 35,000 कोटी रुपये दिल्याचं देखील अर्थमंत्री गोयल यांनी म्हटलं. पहिल्यांदाच संरक्षण तरतूद वाढवून 3 लाख कोटी रुपये करण्यात आली आहे. आमच्या सैनिकांसाठी आणखी निधीची गरज लागली तर सरकार त्यासाठी आणखी व्यवस्था करेन असं सुद्धा त्यांनी म्हटलं. 35,000 करोड़ रुपए सरकार ने पिछले वर्षों में हमारे जवानों के लिए दिए हैं वन रैंक वन पेंशन के तहत. मैडम स्पीकर, ये हम सब के लिए खुशी की बात है कि इस वर्ष पहली बार हमारा डिफेंस बजट 3 लाख करोड़ से बढ़ के 2019-20 में प्रावधान किया गया है. दरम्यान मांडण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे देशातल्या सर्व घटकांना न्याय देणारा आहे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे आणि त्यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. नव्या भारतासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प हा त्याच दिशेनं टाकलेला एक पाऊल आहे असं सुद्धा मोदी यांनी म्हटलंय. ये बजट गरीब को शक्ति देगा, किसान को मजबूती देगा, श्रमिकों को सम्मान देगा, मिडिल क्लास के सपनों को साकार करेगा, ईमानदार टैक्स पेयर का गौरवगान करेगा, ट्रेडर्स को सशक्त करेगा, इंफ्रास्ट्रक्चर निर्माण को गति देगा, अर्थव्यवस्था को नया बल देगा, देश का विश्वास मजबूत करेगा. ये बजट न्यू इंडिया के लक्ष्यों की प्राप्ति में देश के 130 करोड़ लोगों को नई ऊर्जा देगा. ये बजट सर्वव्यापी, सर्वस्पर्शी, सर्वसमावेशी है, सर्वोत्कर्ष को समर्पित है. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मात्र मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावरती सडकून टीका केली आहे. मोदी सरकारचा अर्थसंकल्प हे त्यांच्यावरचं सर्जिकल स्ट्राईक करेल अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. अर्थसंकल्पामध्ये 5 एकरपेक्षा कमी शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारनं 6,000 रुपयांची वार्षिक मदत थेट खात्यामध्ये जमा करण्याची घोषणा केली. म्हणजे प्रतिदिन 17 रुपये देऊन शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केलाय. नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते. आप 3.5 लाख करोड़ रुपए 15 लोगों का कर्जा माफ कर सकते हो और किसान को आप 17 रुपए देते हो, दिन के 17 रुपए. अपमान नहीं है तो क्या है? The surgical strike is going to happen in the next couple of months with Mr. Modi and the government. There's going to be one surgical strike after the other on Rafale, on demonetization, on jobs, on agriculture. हमारे पास बहुत मुद्दे हैं. कालचा अर्थसंकल्प हा देशातील सर्वसामान्य माणसाचं जीवनमान उंचावण्यासाठीचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचा जाहीरनामा असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. तसंच शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय, नोकरदार, महिला आणि ग्रामीण जनतेच्या विकासाशी असलेली सरकारची बांधिलकीच त्यातून प्रतिबिंबित होते असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. अभी तक जो इनकम टैक्स की स्लैब थी उससे दुगनी हमको रियायत इसके माध्यम से मिली है. तो विशेष रूप से हमारा जो मध्यम वर्ग है उसको हमेशा ये लगता था कि मैं पैसा कमाता हूं और सरकार को देना पड़ता है. तो सरकार ने कहा कि आपने कमाया हुआ पैसा आपके पास ही रखिए, उसको अपने लिए खर्चा कीजिए. आप अपने लिए भी खर्चा करेंगे तो देश की तरक्की होने वाली है. और इसलिए तीसरा बहुत बड़ा निर्णय ये सरकार ने लिया है. अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर काल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. मात्र त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या एका लहान मुलीनं कॅमेऱ्याकडे पाहत वाकुल्या दाखवल्या. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झालाय. सिन्हा जेव्हा मीडियासमोर बोलत होते तेव्हा ही गोष्ट कुणाच्याच लक्षात आली नाही. मात्र संसदेच्या आवारामध्ये आलेली ही अनोळखी कोण आहे हे मात्र अजूनही कळू शकलेलं नाहीये. लोअर परळच्या पुलाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वेवरती आज 11 तासांचा महाब्लॉक घेण्यात येणार आहे. रात्री 10 वाजल्यापासून ते रविवारी सकाळी 9 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक असेल. मेगाब्लॉकच्या काळामध्ये लोअर परळ ते चर्चगेट दरम्यान एकही लोकल धावणार नाहीये.
पालघर काल दिवसभरामध्ये एकामागोमाग एक अशा भूकंपाच्या 6 धक्क्यांनी हादरलंय. हे धक्के 4.1 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे असल्यानं पालघरवासीय चिंतेमध्ये आहे. त्यातच भूकंपाच्या धक्क्यामुळे घरातून घाबरून धावत बाहेर गेलेल्या एका चिमुरडीचा मृत्यू झालाय. दरम्यान एकामागोमाग एक धक्के बसत असल्यानं प्रशासनामार्फतही दक्षता घेण्यात येते. आरोग्य विभाग आणि एनडीआरएफच्या टीमना रहिवाशी भागामध्ये पाचारण करण्यात आलंय. तसंच कच्च्या बांधकामाची जी घरं आहेत त्यांना रात्री घराबाहेरच झोपण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलंय. राळेगण सिद्धीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस आहे. अण्णांच्या वजनामध्ये घट झाली असून 3.5 किलोनं त्यांचं वजन कमी झालंय. सरकार अण्णांच्या उपोषणाची दखल घेत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली असून आता तीव्र आंदोलन उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेमध्ये केलाय. दरम्यान नवाब मलिकांच्या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी अण्णा हजारेंची माफी मागितली. वास्तविक अशा प्रकारचं स्टेटमेंट करण्याचं काही कारण नव्हतं. अण्णा हजारे एक समाजसेवक म्हणून त्यांची प्रतिमा देश पातळीवर राज्य पातळीवर आहे. आम्हालाही त्यांच्याबद्दल आदर आहे. सर्वांनाच त्यांच्याबद्दल आदराचं स्थान आहे आणि ते जे काही बोललं गेलेलं असेल त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. हा विषय आम्हाला अजिबात ताणायचा नाही. कधी कधी एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीकडनं चुकली म्हणजे पक्षाचं ते मत आहे असं समजण्याचं अजिबात त्या ठिकाणी कारण नाही. परभणी रेल्वे स्थानकामध्ये आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे एका जोडप्याचा जीव वाचलाय. गाडी सुटल्यानं या जोडप्यानं चालू गाडीमधून स्टेशनवरती उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी तोल गेल्यानं ते प्लॅटफॉर्मवरती पडून घरंगळत गेले. मात्र त्याचवेळी प्लॅटफॉर्मवरती कर्तव्य बजावत असलेले रेल्वे पोलीस निरीक्षक मुकेश उमर यांनी तात्काळ क्षणाचाही विलंब न लावता धावत जाऊन या जोडप्याला उचलल्यानं त्यांचा जीव वाचला. सीबीआयच्या नवीन प्रमुखांच्या नियुक्तीसंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली निवड समितीची काल दुसरी बैठक पार पडली. मात्र या बैठकीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाहीये. त्यामुळे सीबीआयच्या नवीन संचालकाच्या नियुक्तीचे रहस्य काय आहे? दरम्यान नागेश्वर राव यांच्या हंगामी नियुक्तीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती काल सुनावणी झाली. सीबीआय संचालकांची नियमित नियुक्ती का करण्यात आली नाही अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केलेल्या प्रदीर्घ काळ सीबीआय हंगामी संचालकांच्या ताब्यात देण्यास न्यायालयानं विरोध दर्शवलेला आहे. रॉबर्ट वड्रा यांनी मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामिनासाठी दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टामध्ये अर्ज दाखल केलेला आहे. वड्रा यांच्या अर्जावरती कोर्टामध्ये शनिवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये पोलिसांनी एका कुख्यात गुंडाचा एन्काउंटर केलेला आहे. एका बसमध्ये शिरून 2 गुन्हेगारांनी पोलिसांवरती गोळीबार सुरू केला आणि यावेळी पोलिसांनी देखील गाडीची काच फोडत आरोपीला गोळी मारली. घटनेतील 2 आरोपींनी बस आगाराच्या व्यवस्थापकाची गोळी मारून हत्या केली आहे. पोलिसांनी आरोपींचा पाठलाग केल्यानंतर आरोपींनी एका बसचा आश्रय घेतला आणि पोलिसांवरती गोळीबार सुरू केला. जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीमध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलेलं आहे. हे दहशतवादी जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचेच होते. त्यांच्याकडून रायफल आणि इतर शस्त्र हस्तगत करण्यात आलेले आहेत. बंगळुरूमध्ये वायुसेनेच्या मायरेज 200 या विमानाचा अपघात झालाय आणि या अपघातामध्ये 2 वैमानिकांचा मृत्यू झालाय. सिद्धार्थ नेगे आणि समीर अब्रॉल अशी मृत वैमानिकांची नावं आहेत. बंगळुरूमधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या एअरपोर्टवरती हा अपघात घडलाय. जबलपूरहून अजमेरकडे जाणाऱ्या दयोदय एक्सप्रेसचा जयपूरजवळ अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. यावेळी रेल्वेचं इंजिनसह 2 डबे रुळावरून घसरले. या अपघातानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दरम्यान या अपघाताचं कारण अद्यापही अस्पष्ट असून तपास सुरू आहे. जम्मू काश्मीरमध्ये तुफान बर्फवृष्टी होतीये. त्यामुळे श्रीनगर, लेह आणि गुलमाममध्ये देखील आता तापमान मोठं घटलेलं आहे. राजौरीमध्ये देखील तुफान बर्फवृष्टी होत असून रस्त्यावरती साचलेला बर्फ हटवण्याचं काम अजूनही सुरू आहे.